पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सगळं ज्येष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। पोलीस सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त उपस्थित होते। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या गुन्ह्यासंदर्भातील तपासाबाबत ही झालेली आहे बैठक। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहे। अक्षय, रविवार असून देखील सर्व सिनियर ऑफिसर्स या बैठकीला उपस्थित होते, काय माहिती आहे? निश्चितपणे पोलीस उपायुक्त यांच्यासह पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासाबाबत आज संपूर्णपणे आढावा घेतलेला आहे। गुन्हे शाखेकडे जेव्हा हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यापासूनच या गुन्ह्याला एक वेगळा खरं तर स्वरूप प्राप्त झाले। अतिशय वेगाने या गुन्ह्याबाबत घडामोडी घडतायत, त्यामुळेच अमितेश कुमार असतील किंवा सहपोलीस आयुक्त असतील, पोलीस उपायुक्त असतील, अप्पर पोलीस आयुक्त असतील, हे सगळे या बैठकीला उपस्थित होते आणि या गुन्ह्याचा तपास पुढच्या कुठल्या दिशेने न्यायचा आहे उद्या, कारण विशाल अग्रवाल याला देखील कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि जर उद्या विशाल अग्रवाल याची पोलीस कोठडी जर पुणे पोलिसांना मिळाली तर सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची समोरासमोर बसून या संपूर्ण गुन्ह्याबाबत चौकशी होईल। याच पार्श्वभूमीवर आजची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। आता उद्या नेमकं कोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहणं निश्चितच अक्षय। आणि या प्रकरणाबाबत आता पुणे पोलीस हे जास्त अधिक सतर्क झालेले आहेत आणि अगदी गांभीर्याने ते तपास करतायत आणि त्यामुळेच रविवार असून देखील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।